कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा काय ना, असं अचानक बोलून घेतलंस? ऑल ओके ना? काही प्रॉब्लेम तर नाही? हे काय ऑफिसमध्ये बोलता नाही येणार म्हणजे? काम तसं आहे आकाश, मला काळजी वाटते। जॉईंट सीईओ झाल्यानंतर मी अखिलने केलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट्स बघितले, सगळ्या डील्स बघितल्या, सगळं मेसी वाटतं। त्याने क्लायंट्सला खूप प्रॉमिसेस करून ठेवलेत, क्लायंट वाढावेत म्हणून खूप कमी बजेटमध्ये डील फायनल केलेत, आणि ह्याच्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं। मला सगळी गडबड वाटते। दादा तू आता आहेस ना यासोबत, मग सगळं ठीक होईल, मला खात्री आहे तू सगळं नीट हँडल करशील। हे सगळं ठीक आहे, पण मला वाटतं की तू प्लीज याच्यात लक्ष घाल। अशा वेळेत मी काही करणं योग्य नाही वाटणार, बस गैरसमज निर्माण होतील। एनिवे तू आता आहेस, काही असेल तर तू मला सांगशील, आणि हवं तर तुमची क्लायंटची मीटिंग झाली ना की नंतर मी त्यांशी बोलत जाईन। ते ठीक आहे, मला वाटलं की ह्या गोष्टी तुझ्याशी शेअर कराव्यात। गुड नाईट। गुड नाईट। काळजी करू नकोस। झालं बोलणं? एवढं काय बोलायचं होतं आकाश भाऊजींशी? आणि अखिल जेव्हापासून कंपनीचा सीईओ झालाय त्याने खूप चुकीचे निर्णय घेतले, त्यामुळे कंपनीचं नुकसान होऊ शकतं। मला हीच गोष्ट आकाशच्या कानावर घालायची होती। आणि मला काय वाटतं माहिती, काहीतरी झालं पाहिजे आणि आकाशने पुन्हा कंपनीचा सीईओ व्हायला हवा, म्हणजे त्याच्याकडे हे सगळं काम सोपवून ना मी माझं काम शांतपणे करेन। अहो काय बोलताय तुम्ही? ह्याला काय अर्थ आहे? आणि अहो तुम्ही सीईओ झालात ना तेव्हापासून मी सगळ्यांना सांगते की मी सीईओची बायको आहे, आणि तुम्ही युद्धाच्या पहिल्याच दिवशी मैदान सोडून पळताय। कळतंय का तुम्हाला? आम्ही मैदान सोडून पळत नाहीये, म्हणजे हे जे काही आहे ना हे आकाशने निर्माण केलेलं आहे, हे त्याचं त्याला मिळायला हवं। ते काही नाही, आकाश पुन्हा कंपनीचा सीईओ व्हायलाच पाहिजे। नाही, मी असं नाही होऊ देणार, कारण इतक्या वर्षानंतर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही संधी मिळाली आहे। या संधीचं तुम्ही सोनं केलंच पाहिजे। अरे आज सूर्य पश्चिमेला कसं काय उगवला? तुझा कामाला हात बरा लागलाच। आई, तनया प्रेग्नेंट आहे आणि मी घरातली मोठी सून आहे। मोठ्या सुनेने धाकट्या सुनेची काळजी घेतली पाहिजे ना, जबाबदारी आहे माझी ती। मोठी जबाबदार सून म्हणजे घेशील जबाबदारी तू। आजपासून सगळी कामं तूच कर घरातली, तनयाला एकाही कामाला हात लावू द्यायचा नाही। काय तुला काही या गोष्टी नवीन नाही आहेत ना, तुला अनुभव आहेच ना, गरोदरपणी काय करायचं नाही, काय खायचं नाही, सगळं माहिती आहे तुला। हो, सगळं कर तनयाच्या बाबतीत। तनया ऐकत होती ना तुझं, खूप काम करत होती, आता तूही कर तिच्यासाठी। सकाळपासून रात्रीपर्यंत तिची सगळी कामं तू कर, तिला कामाला हात लावू देऊ नको, तिला दगदग करू देऊ नको, सगळं जागेवर आणून दे तिला। होय। आणि तसं नाही झालं तर नाही, काही नाही, फक्त तनयाच्या तब्येतीवर परिणाम होईल, तिच्या बाळावर परिणाम होईल, ते नाही चालणार आम्हाला। तिच्यासाठी ड्रायफ्रुट्सचे पौष्टिक लाडू कर,
शक्य झालं तर आजच कर. हो आई, मी सगळं करेन. आनंदाने. आनंदाने करेन. माझी खात्री होती तू हो म्हणशील, नकार देणार नाहीस. बरं काय, घरची माणसं गेली का ऑफिसला सगळे? हो, ऑफिसला गेले. मग मी काय म्हणते, आजपासून म्हणजे आत्तापासूनच तिच्या सेवेत रुजू हो ना. तिच्या रूम मध्ये जा आणि ती काय सांगेल ते कामं कर. हा, जा. हो आई. जयू, जयू. अरे आजीबाई, या लेकीचं कोड कौतुक करायला या. हो मग, खरं सांगू का, काय गोड बातमी दिली ग पोरीनी. खरं ग, या घराचा खरा वारस तनयाच्या बाळाच्या रूपाने येणार. खरे, शेवटी काय आहे, उपर ते उपरच. तुला सांगते जयू, मला तर वाटलं ना की मी इथे येऊनच राहावं. अगं काळजी वाटते ग तिची, आणि कोण काळजी घेणार ना तिची. काय झालं होतं, मध्ये डॉक्टरांना तिची तब्येत दाखवली होती. डॉक्टर म्हणाले की तब्येत खूप नाजूक आहे, इतक्यात चान्स घेऊ नका. आता यांनी घेतला. आता झालं ते झालं, आपण थोडीच नाही म्हणणार होते या सगळ्या गोष्टींना. आम्ही आहोत ग सगळे, तू काही काळजी करू नको, सगळं नीट होणार. अगं एसीचं टेम्परेचर 25 वरनं 24 केलं ना तरी माझ्या मुलीला सर्दी होते. आता सांग, नको का काळजी करायला? आणि दुसरं म्हणजे कोण कामं करणार ग ही सगळी? अरे वसुंधरा करेल की, ती घेईल तिची काळजी. ती म्हणाली मला तसं. काय ग? हो आई. बर, तू तनयाला भेटून ये. वसुंधरा, हिचा चहा तनयाच्या रूम मध्ये घेऊन जा आणि तनयासाठी फळं पण घेऊन जा. ओके. आलेच. तनया, मम्मा. काय करतेस तू? बच्चा, अशा अवस्थेमध्ये उड्या मारायच्या नसतात, असं गोल 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 फिरायचं नसतं, आराम करायचा. पण खरंच बच्चा, इतकी आनंदाची बातमी दिलीस ना मला. म्हणजे मी आजी होणार आणि तू आई. तू उभी काय? आधी बस बरं, बस 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 बस. तर मला एक सांग, तुम्ही तर प्लॅनिंग करणार होतात ना, चान्स कसा काय घेतला अचानक? अगं मम्मा, नाही घेतलाय मी चान्स. म्हणजे हे सगळं मी ते वसूलत धडा शिकवायला केलं. अगं पण मी प्रेग्नेंट नाहीये. काय? हो मम्मा, ऐकून तर घे. तू सही करून गेली, इथे वसूने मला इथे कामाला लावलं. तिने 2 दिवस माझ्याकडून किती कामं करून घेते. घर साफ करून घेतलं, भांडी कपडे, हे साफ कर ते साफ कर. एवढी दमून गेले होते मी. आणि मी तुला फोनही केले, तू माझा एकही फोन नाही उचलला. मग मी काय करणार? कशी उचलणार होते? माझ्यामुळे तुला हे सगळं करायला लागलं. कमालीची आयडिया आहे तुझी. पण मला एक सांग, हे कोणाला कळलं तर? मम्मा, तू नको काळजी करू, कोणालाच नाही कळणार. अगं कसं? यावेळेस माझा प्लॅन सक्सेसफुल होणारच. बघच तू, त्या वस्तूला ना कशी कामं करायला लावते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.